काका काय झालं होतं तुम्हाला? नमस्कार. हां. मला गेल्या 4 वर्षापूर्वी लेफ्ट साईडला पॅरालिसिस झालं. पॅरलिस झाला होता. हा, त्याच्यानंतर मी 8 वेळा नागरमुंडोळीला गेलो. 8 वेळा? 8 वेळा नागरमुंडोळीला अच्छा, हा. आणि तिथून म्हणजे नागरमुंडोळीपासून ते इकडं वणी, नाशिक, वणी, गुजरातमध्ये पुणेगाव म्हणून आहे. अच्छा, तिथपर्यंत पुणेगाव. मध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथिक जेवढ्या काही मला डॉक्टरांचे पत्ते मिळाले त्या ठिकाणी मी गेलो. बरं. खूप प्रयत्न केले, पण नागरमुंडोळीच्या नंतर ना माझ्या ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा कसलाही फरक मला जाणवत नव्हता. अगदी हळूहळू जो शरीर स्वतः रिकवर करतं तसं करत गेलो होतो. अच्छा. अजून येऊन कालसुद्धा मी एका ठिकाणी नाशिकवरून येणारे एक डॉक्टर आहेत परदेशी म्हणून पिंपरीला येतात. अच्छा. त्यांच्याकडे ॲक्युप्रेशरसाठी गेलो होतो. बरं. त्यांनी त्यांची फी वगैरे सगळी घेतली. तिथेही खूप गर्दी होती. हां. पण मी पाहिलं, मला म्हणजे नाही वाटलं, काहीच फरक त्याचा नाही वाटलं. आज मी पहिल्यांदा इथं आलो. इथं येताना सुद्धा मला त्यांचे मी कसलेही व्हिडिओ पाहिलेले नव्हते. मला एक मनातून विश्वास होता की यांच्याकडे गेल्यानंतर कदाचित आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे. आणि बाकी त्यांचे कसलेही व्हिडिओ वगैरे न बघता मी डायरेक्ट डॉक्टरकडे आलो. फक्त एकदा फोन केला होता की गुरुजी मी येणार आहे, पण मला किती वेळा यायला लागेल. तर ते मला म्हणाले होते तो का भगवंताने जर कृपा केली तर एका ह्याच्यातच तुम्हाला मी चांगला रिझल्ट देईल, नाही तर जास्तीत जास्त 3 वेळा यावं लागेल. बस हे ऐकल्यानंतर मी डायरेक्ट आलो. आज आलो म्हणजे जवळजवळ 15 दिवसानंतर आलो. आल्यानंतर त्यांनी मला ट्रीटमेंटला सुरुवात केल्यानंतर माझ्या ॲक्टिव्हिटीज ज्या होत होत्या त्या ॲक्टिव्हिटी म्हणजे एक तर त्याला व्हायब्रेशन होतं किंवा मला ताकद लावून कराव्या लागत होत्या. त्याच्यात आज मला पहिल्याच ह्याच्यात चांगला फरक वाटतो. आता ग्लास धरून दाखवा मला. माझा गुरुजींवरती चांगला विश्वास नीट बसला. झाला. तुम्ही ते मेंदू तुमचा. अजूनही हा. मला जरा पहिली सवय ना हा. असं होते. Correct. नाहीतर पुढच्या वेळीपासून म्हणजे होणारच नाही. शांत झालो. पाणी पिऊन दाखवा. हा, तुम्ही ते कसं होतं मेंदूवर लोड आहे. हा, धरा सावकाश धरा. गुड. आणि याच्यापेक्षाही जास्त त्यांनी माझी ट्रीटमेंट केल्यानंतर मला हा, बोटं हा. एकत्र आणायला हा सांगितली का? की पहिल्यांदा मी ज्या आणलीत आणि म्हटले तोंडात घास घाला. घातला का डायरेक्ट? गुड. हा फरक आहे. आणि हे मूठ मारून दाखवा. हां, छान, एक नंबर. याच्याबरोबर मला बोटांमध्ये फक्त एक बोट फिरवताना मला म्हणजे खूप लक्ष देऊन करावं लागायचं, पण ते आता मी सहजासहजी करतो सहजी असं करा. मला वाटायचं. चला चालून दाखवा पटकन. आता उठताना असं एवढं फास्ट उठता येत होतं का तुम्हाला? फास्ट होतो तरी आता बघा किती छान चाललात. आणि आज पॅन्ट तुम्ही उभ्यानी घातली. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आत्तापर्यंत कपडे घालताना बाथरूममधून आल्यानंतर बेडवरती बसायचो, मग सगळे पॅन्ट वगैरे घालायचो. आज मला गुरुजी भिंतीला चिटकून उभं राहा म्हणले, घाबरू नका पॅन्ट घाला. आणि मी आज पहिल्यांदा पॅन्ट तो 5 लिटरचा कॅन आणा कोपऱ्यातला. हां, हां. आज मी एका बोटाने उचलून दादा फरक वाटतो का मित्रांना? काय फरक वाटला? मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर बघा 5 लिटरचा कॅन आहे, एका बोटात उचलला. एका बोटात 5 बोटं लावा काका, 5 बोटं लावा. विहिरी बोट एका बोटात. 5 फूट लावले तर कदाचित ह्याच्यापेक्षाही मोठं पण मी उचलू. हा, अरे वा. आणि फिरवा असा. हे सगळं करत असताना मला अगोदर खूप त्रास व्हायचा. हा, हा. म्हणजे याच्या अगोदर मी करायचा प्रयत्न करायचो ना, तर मला थोडा वेळ उचललं तर माझं क्रॅम्प आल्यासारखं व्हायचं आणि थोडं खाली ठेवायला लागायचं. आता कसं वाटत नाही की आता खेळावंसं वाटतं. छान छान. आता दोन्ही हात मला वर करून दाखवा. आता बघा समान गेले का? हा, अरे वा. आता बघा छान गेले. असं वाटतं का पॅडलीचा हात आहे? वाटतं का काका तुम्हाला? बिलकुल नाही. एकदम. पहिल्यांदा जात होता पण जात होता म्हणजे असा जात होता. आणि तो- होल्ड करता येत नव्हता काका. होल्ड असा असा होल्ड करता होता. महत्वाचं काय? होल्ड करायला गेलं हा. तो असा असा हा. व्हायचा. आता ग्लास बाबतीत होतं ना, तर ती माझी कदाचित पहिली सवय आहे. मेंदूच आहे त्याचं. मेंदूच येणं झाला. 4 वर्षाचा आजार काका एका दिवसात एवढा कव्हर केला. सारे लाखो ठिकाणी लाखो रुपये घालवले. आपल्याकडे आला तर. आणि तुमचा हात किती वर होता, आज किती खाली आलाय हात? सरळ झाला. असा असायचा. हा, हा. असं. एकदम हे हे म्हण. ठीक आहे. चला मेहनत करा. ठीक, ओके. गुरुजींचे खूप आशीर्वाद आहेत. काय नाही, भगवंताची कृपा आपण कोण करणार? नाही ना.